पीर पीर ही परंपरा ही मुस्लिम आणि हिंदू समाजातील काही लोक मानतात. शहरी भागात काही ठिकाणी ही परंपरा असली तरी ही परंपरा विशेषतः ग्रामीण भागात जास्त आहे. मुस्लिम समाजातील देवबंदी किंवा तबलिगी याचा विरोध करतात. भारतात जशी संत परंपरा आहे तशी सुफी संतांची परंपरा होती. हे सुफी समता, बंधुभाव, प्रेम, त्याग, अध्यात्म याचबरोबर काही संत गंडे तावीज देऊन सामान्य लोकांच्या भाबडेपणाचा लोकप्रियता मिळवण्यासाठी उपयोग करीत होते. या सुफी संतांच्या निधनानंतर त्यांच्या कबरीला सुद्धा पीर म्हणतात. काही प्रसंगी पीर आणि संत समानार्थी पद्धतीने वापरतात. अमुक व्यक्ती पीर आहे म्हणजे तो सज्जन आहे, त्याच्यात देवत्वाचा गुण आहे, त्याच्याकडे दैवी शक्ती आहे वगैरे वगैरे. आपला भोळा भाबडा समाज दैववादी असतो. तो चमत्कार आणि अंधश्रद्धावर विश्वास ठेवतो. प्रसंगी पीराचा भक्त होतो. मुस्लिम समाजाबरोबरच हिंदू समाजातील लोक या पीरांचे भक्त होतात. पीराच्या मृत्यूनंतर काही वेळा कबरस्थानात दफन करण्याऐवजी पीराच्या उठण्या बसण्याच्या जागी, राहण्याच्या जागी दफन करतात. थडग्याला चुना लावून पांढरं करतात, चादर पांघरतात. हिंदू मुस्लिम कुटुंबात काही धार्मिक लग्न विवाहासारखे काही प्रसंग असल्यास कुटुंबातील लोक या कबरीजवळ जाऊन नमस्कार करतात, शिवाय दंडवत घालतात. अनेक लोक नवस करतात, नवस फेडण्यासाठीही जातात. भारतातील काही सुफी संतांवर हिंदू संत किंवा संस्कृतीचा प्रभाव होता, तर काही सुफींवर इस्लामिक विचारांचा. आधुनिक काळात पीर संस्कृती कमी होत असताना आपल्याला दिसून येते. मित्रांनो, पीर याविषयी थोडीशी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.